मुंबई आणि ठाण्यातील महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यांनी अधिकृत उमेदवार यादी शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवार यादी जाहीर झाली नसल्याचे चित्र पाहायला मिळालंय। यंदा निवडणुकीत उमेदवारांची नावे वेळेवर जाहीर न झाल्याने राजकीय सस्पेन्स आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। सामान्यतः महापालिका निवडणुकीत युती आणि आघाडीच्या भागीदारीनुसार जागा वाटप करून उमेदवारांची यादी जाहीर केली जाते। यानंतर उमेदवारांना एबी फॉर्म देऊन अधिकृत अर्ज भरता येतात, पण या निवडणुकीत गुप्ततेला प्राधान्य देण्यात आलं आहे अशी परिस्थिती पाहायला मिळते। ठाकरे सेना आणि शिंदे सेनेकडून उमेदवारांची यादी दिरंगाईने जाहीर करण्यात येत असून कारण म्हणजे संभाव्य बंडखोरी टाळणे आणि पक्षातील एकात्मता राखणे असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे। त्यामुळे काही प्रभागांमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलणे तर काही ठिकाणी इतर पक्षांमधून आलेल्या उमेदवारांना संधी देणे याचे उदाहरणही दिसून येत आहे। काही ठिकाणी पक्षात एकाच प्रभागासाठी 2 किंवा त्यापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्याने उमेदवारी निश्चित करताना नाराजीचे नाट्य पाहायला मिळाले। याच मुद्द्यामुळे अनेक प्रभागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित करण्यात वेळ लागला आहे। परिणामी कोणाला एबी फॉर्म दिला गेला आणि कोणाला आपला अधिकृत उमेदवार झाला याची यादी अद्याप तयार झालेली नाही आणि त्यात मोठा विलंब झाला आहे। या परिस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अनिश्चितता वाढलेली दिसून येते। पक्षांनी गुप्तता पाळत निर्णय घेतल्याने निवडणूक प्रक्रियेत सस्पेन्स वाढला आहे। महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत या गतिरोधामुळे आता युती आणि आघाडीतले निर्णय कसे आणि कोणत्या प्रतिमानात येतील हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे।